नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। इथे मी सृष्टीच्या टिफिनसाठी तोंडलीची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि सृष्टी इथे देवपूजा करायला बसलेली आहे। बाहेर मी चांदणीचं झाड लावलेलं आहे आणि ते आता एकदम लहान आहे, त्यामुळे त्यावर थोडीशी फुलं आलेली होती। मग ती फुलं सृष्टीने तोडून आणली आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करून ती शाळेत गेली। आता उत्कर्षही शाळेत गेलेला आहे आणि त्यानंतर मग आता मी इथे सगळं घर आवरायला घेतलेलं आहे। स्टार्टिंगला हॉल आवरून घेतला आणि त्यानंतर मग बेडरूमही छान इथे आवरून घेतलेला आहे। दुसरा बेडरूमही इथे माझा आवरून झालेला आहे आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाहेर अंगणामध्ये असं मी बेलाचं एक झाड लावलेलं आहे आणि ते विटांनी त्या झाडाला मी आधार दिलेला होता, परंतु गायींनी त्या सगळ्या विटा पाडून टाकलेल्या होत्या, त्यामुळे त्या विटाही छान लावून घेतल्या आणि बाहेरचं अंगण वगैरेही छान स्वच्छ करून घेतलं। आणि त्यानंतर मग सरांनी त्यांच्या एका मित्राला इथे जेवण सांगितलेलं होतं आणि जेवणामध्ये मी इथे नॉनव्हेज बनवायला घेतलेलं आहे आणि घाई गडबडीमध्ये इथे माझ्याकडनं तेल सांडलेलं होतं। मग त्या तेलावर मी गव्हाचं पीठ टाकलं आणि जर आपण स्क्रबरने कितीही ते घासून काढलं तरी तेलाचं चिकटपणा काही जात नाही, पण असं त्यावर जर पीठ आपण टाकलं तर ते चांगल्या प्रकारे तेल शोषून घेतात आणि अगदी झटक्यात ते तेलाचा जो चिकटपणा आहे तो पटकन निघून जातो। त्यानंतर मग लगेचच मी नॉनव्हेज बरोबर बाजरीची भाकरी इथे बनवायला घेतलेली आहे आणि लहान कुकरमध्ये इथे मी भातही लावून घेतलेला आहे। सरांना आणि त्यांच्या मित्रांना मी गरम गरम जेवण वाढलं आणि आता फक्त मी जेवणाची बाकी राहिलेली आहे आणि त्यामुळे मग माझ्या पुरतीची एक भाकरीही मी टाकून घेतली आणि त्यानंतर मग गॅस ओट्यावर असा सगळा पसारा पडलेला होता, मग तोही छान पटकन आवरून घेतला। सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि ते आवरल्यानंतर मग इतर कामं करायला घेतली आणि त्याच्यानंतर मग कपडेही मी वॉशिंग मशीनला लावून घेतले आणि कपडे धुवून होतील तिथपर्यंत मग मी एक माझा डेली यूजला एक ड्रेस वापरते, तो थोडासा प्रेस करून घ्यायचा होता। मग इथे कपडे वगैरे लावून घेतले आणि लगेचच मग त्या ड्रेसलाही मी इथे प्रेस करून घेतलं। त्यानंतर मुलं शाळेतून आलेली होती, त्यांना फ्रूट वगैरे कापून दिलं आणि इथे डायरेक्ट आता रात्रीचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। रात्री 8:30 वाजेला मी इथे कढी आणि खिचडी बनवून घेतलेली आहे। सृष्टी आणि उत्कर्षलाही इथे जेवायला दिलेलं आहे आणि उत्कर्षला खिचडी आवडत नाही म्हणून त्याला पिझ्झा मागवून दिलेला होता आणि त्यानंतर मग एक काम मी इथे करायला घेतलेलं आहे। सगळे भांडे वगैरे मी आत्ताच क्लीन केलेले होते, तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, परंतु एक वस्तू मी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या वस्तूमुळे या सगळ्या धुतलेल्या भांड्यांवर धूळ जमा झालेली आहे आणि ती कोणती वस्तू मी घेतली असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही गेस करून सांगा। सृष्टी आणि उत्कर्षचं जेवण इथे झालेलं आहे आणि सर थोड्याशा कामासाठी बाहेर गेलेले होते, त्यामुळे आमच्या दोघांचं जेवण बाकी होतं आणि सरांना यायला थोडासा उशीर होता, त्यामुळे मग हे एक एक्स्ट्राचं काम मला आज करून घ्यायचं होतं। मग ते काम मी आता इथे करायला घेतलेलं आहे आणि एकत्रच सगळा पसारा मी काढला नाही तर एक एक कप्पा मी रिकामा करून घेतला आणि एक एक कप्प्याचेच भांडे मी वरच्यावर पुसून घेतले, कारण की मी आधीच ते भांडे धुवून ठेवलेले होते आणि सर आले म्हणजे पटकन मग जेवायला बसता येईल, त्यामुळे एक एक कप्पा रिकामा करून मी इथे स्वच्छ करून घेतला आणि हे जरी 5-10 मिनिटाचं काम वाटत असलं तरी मला हे आवरता 10:30 वाजून गेलेले होते आणि 10:30 वाजता असं काहीतरी माझं इथे छान आवरून झालेलं होतं। त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कचरा निघालेला होता मग तोही भरून घेतला आणि एवढा कचरा तर काही सुपडीत मावणार नव्हता, म्हणून मग जो मोठा कचरा होता तो मी पिशवीत भरून घेतला आणि त्याच्यानंतर मग छान सगळं झाडून क्लीन करून घेतलं आणि इतक्यात सरही आलेले होते। मग आम्ही जेवायला बसलो आणि 10:30 वाजता असं काहीतरी फायनल लुक इथे दिसत होता। त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि गॅस ओटा पुसायला घेतला, तर इतक्यात ज्या कॉलनीतल्या ताईं ते आहेत ते मला आवाज देत होते की बाहेर थोडंसं फिरायला या म्हणून। मग त्यांना मी सांगितलं की 5-10 मिनटात भांडे वगैरे आवरून येते असं म्हणून। मग त्याच्यानंतर मग गॅस ओटा क्लीन करून घेतला आणि लगेचच सगळे भांडेही क्लीन
थोडासा उशीर झाला, परंतु किती दिवसापासून ते काम माझ्या डोक्यात होतं आणि फायनली आज मी ते काम कंप्लीट करून घेतल्याचा मला आनंदही होत होता. त्यानंतर फायनली असं काहीतरी माझं सगळं इथे आवरून झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग बाहेर ताईं त्या माझ्यासाठी थांबलेल्या होत्या. मग त्यांच्याजवळ मी थोडा वेळ गप्पा वगैरे मारण्यासाठी गेली आणि आम्ही बाहेर गेलेलोच होतो. तर मग मुलंही इथे बाहेर खेळण्यासाठी आलेले आहेत. स्टार्टिंगला ते बॅडमिंटन खेळत होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी खो खो खेळण्याचा निर्णय घेतला आणि उत्कर्षच्या वयाचाच एक लहान मुलगाही होता आणि त्याच्यामुळे त्यांचा खो खो खेळही थोडासा गोंधळातच होता, कारण की ते काही व्यवस्थित बसत नव्हते. त्यांना बसवण्यातच त्यांचा अर्धा वेळ चालला गेला आणि छान इथे त्यांनी खेळण्याचा आनंद घेतला. आणि असा काहीतरी माझा आजचा दिवस होता. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून माझा व्हिडिओ बघताय तेही मला कमेंट थ्रू कळवा आणि तुमच्या एका लाईकने मला मोटिवेट करा. फायनली थोडीशी बैठक व्यवस्था करून इथे त्यांचा गेम सुरू झालेला आहे, परंतु परत लहान जे मुलं होती त्यांनी त्यांचा खेळ थोडासा गोंधळातच आणलेला होता आणि हे बघताना आम्हाला मात्र खूपच मज्जा येत होती आणि हसूही येत होतं. उत्कर्ष हा खेळ पहिल्यांदाच खेळत होता आणि त्याला काही प्रॉपर हा खेळ खेळता येत नव्हता. तो नुसता गोल गोल फिरत होता. त्याला आम्ही सांगत होतो की कोणाला तरी खो दे, पण त्याला काही ते समजत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग दुसरा एक लहान मुलगा म्हणजे वेदू, तो न सांगताच तिथे आता दोघंही ते पकडण्यासाठी धावत आहेत आणि असं सगळं त्यांनी इथे या गेमचा गोंधळ उडवून ठेवलेला आहे. परंतु काहीतरी गेम आपण खेळतोय याचा